करायचं काय? हे या कृषी मंत्र्याचं करायचं काय? मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधामध्ये मोठे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। सोलापूरमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन जे आहे ते जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या समोर केलं जात आहे। सगळे प्रहारचे कार्यकर्ते आहेत आणि हातात पत्ती घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कृषी अधीक्षक कार्यालयाच्या समोर आंदोलन करतात, पत्ते खेळत आहेत। नेमकी काय भूमिका आहे त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू। शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। भाऊ, खरं तर आज पत्ते खेळताय तुम्ही, करतात कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर, काय नेमकी भूमिका आहे? साहेब, पत्ते खेळण्याशिवाय मार्गच राहिला नाही, आम्हाला कामधंदा राहिला नाही। विधान भवनात ज्या महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजूर, दिव्यांग अनेक गोष्टीसाठी आपण चांगले निर्णय घेतो, त्या विधान भवनात बसून जर कृषी मंत्री जर पत्ते खेळत असेल, रम्मी जर खेळत असेल, रम्मी सर्कल करत असेल, तर मला सांगा, आदरणीय प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत, त्या आंदोलनाला काही फळ, त्या आंदोलनाचा विचार, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही म्हणजे सिरियस घेत नसेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा कृषी मंत्री असतील, अवकाळी पडला, अवकाळी पाऊस झाला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांची आत्महत्या झाला, या विषयावर अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा तुम्ही अधिवेशनामध्ये जर पत्ते खेळत बसत असेल तर तुम्हाला खरं तर लाज वाटायला पाहिजे। आणि तुम्ही काय म्हणता, मी राजीनामा देणार नाही किंवा मी असं करणार नाही, मी पत्ते खेळत नव्हतो, हरामखोर त्याच्यामध्ये दिसतंय। कृषी मंत्री जुगारबाज आहे। कृषी मंत्री वेळोवेळी शेतकऱ्यांना टार्गेट करायचं, शेतकऱ्यांना कर्ज दिलं, त्यांचं मुलींचं लग्न करतील, मुलांचं लग्न करतील, मग शेतकऱ्यांनी करू नये? अहो, एका दाण्याचे 100 दाणे करणारा माझा शेतकरी आज जर तुम्हाला कर्ज मागायला आला तर तुम्ही लाख त्याला हे करता, आणि तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून जर निवडून दिलं, तुम्ही विधान भवनात जे चांगले महाराष्ट्रासाठी निर्णय घ्यायचे तिथे जर पत्ते खेळत बसला तर मग आम्ही जुगारच खेळणार ना शेवटी। ना इलाज आहे साहेब आम्हाला जुगार खेळण्याशिवाय। कृषी खात्याला तर एकदा ओसाडगावचे पाटील की म्हणतात, कधी तर कधी शेतकऱ्यांच्या बद्दल बोलतात, आणि अशा कृषी मंत्र्यांनी आता व्हिडिओ एक समोर येतो ते जुगार खेळताना दिसत आहेत। प्रहारची भूमिका नेमकी काय आणि कशा पद्धतीचे पुढचं आंदोलन असणार आहे? सर्वप्रथम मी ते जुगारबाद कृषीमध्ये निषेध करतो। अरे बाबा, शेतकरी पिकवला नसेल तर तू खाणार काय? त्याला लाज वाटायला पाहिजे शेतकऱ्याबद्दल, असं जे भूमिका त्यांनी जे मांडताय त्याला लाज वाटायला पाहिजे। त्याचा निषेध केला आहे मी, जुगार खेळून आज आम्ही कृषी कार्यालयासमोर निषेध केला आहे। यापुढे जर शेतकऱ्याबाजू अशीच जर भूमिका असेल त्याच्या घरात जाऊन आम्ही त्याला मारले ठोकल्याशिवाय राहणार नाही। यापुढे आम्ही तीव्र आंदोलन जे ते करू, अशा पद्धतीचा इशारा जो ते प्रहारचे कार्यकर्ते त्यात गळ्यात पत्त्यांचा हार घातलेला आहे। माणिकराव कोकाटे यांची जी प्रतिमा आहे त्याला देखील पत्त्यांचा हार घालून कृषी अधीक्षक कार्यालयासमोर हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते आंदोलन करतात, आणि या ठिकाणी आंदोलनाची भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांनी आपल्याला घेतलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अयुब आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।